हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आपला फायनान्शियल मॅनेजमेंट सेकंड हा जो सब्जेक्ट आहे त्याचं जे पहिलं युनिट आहे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट त्याला सुरुवात करतो आहे. ह्यामध्ये पहिल्यांदा आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट म्हणजे काय हे कन्सेप्ट समजून घेणार आहोत. त्यासोबतच वर्किंग कॅपिटलचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. ओके, मग फर्स्टली आधी वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघूया. इथे म्हटलं आहे बघा, वर्किंग कॅपिटल इज डिस्क्रिप्टिव्ह ऑफ दॅट कॅपिटल विच इज नॉट फिक्स बट द मोर कॉमन यूज ऑफ वर्किंग कॅपिटल इज टू कन्सिडर इट ॲज द डिफरन्स बिटवीन द बुक व्हॅल्यू ऑफ द करंट असेट अँड करंट लायबिलिटी. म्हणजे आपल्याला लास्ट सेमला झालेलं आहे की वर्किंग कॅपिटल ज्यावेळी आपण वर्टिकल बॅलन्स शीटचा फॉर्मॅट बघितला आहे त्यावेळी आपण ज्यावेळी ॲप्लिकेशन ऑफ फंडचा तिसरा भाग सी पार्ट ज्यावेळी पाहिला आहे वर्किंग कॅपिटल, त्यावेळी आपण वर्किंग कॅपिटलचं कॅल्क्युलेशन कसं करतो तर करंट असेट लेस करंट लायबिलिटी. मग तेच इथे आपण डेफिनेशनमध्ये बघितलं आहे की वर्किंग कॅपिटल म्हणजे काय तर करंट असेटची जी बुक व्हॅल्यू असते आणि करंट लायबिलिटीची जी बुक व्हॅल्यू असते ह्या दोन अमाऊंटमधला जो डिफरन्स असतो त्याला आपण काय म्हणतो वर्किंग कॅपिटल. ओके, मग आता वर्किंग कॅपिटलचं क्लासिफिकेशन कोणकोणत्या भागामध्ये केलेलं आहे ते बघूया. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे वर्किंग कॅपिटलचा तो कोणता आहे तर ग्रॉस वर्किंग कॅपिटल. ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणजे काय तर जी करंट असेटची जी टोटल असते तीच काय म्हणून काउंट केली जाते तर ग्रॉस वर्किंग कॅपिटल. बघा, ग्रॉस वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू टोटल करंट असेट ओनली. म्हणजे जी टोटल करंट असेट असते त्यालाच काय म्हटलं जातं ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके, त्यानंतर दुसरा प्रकार कोणता आहे नेट वर्किंग कॅपिटल. तर नेट वर्किंग कॅपिटलमध्ये काय आहे बघा, नेट वर्किंग कॅपिटल इज द एक्सेस ऑफ करंट असेट ओव्हर करंट लायबिलिटी. म्हणजे करंट असेट आणि करंट लायबिलिटीमधला जो डिफरन्स असतो त्याला काय म्हटलं जातं नेट वर्किंग कॅपिटल. ओके, त्यानंतर तिसरा प्रकार पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल. तर ह्यामध्ये काय बघा, वर्किंग कॅपिटल इज सेड टू बी पॉझिटिव्ह व्हेन करंट असेट एक्सीड करंट लायबिलिटी. म्हणजे करंट असेट ही जर करंट लायबिलिटीपेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हटलं जातं पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जातं. साहजिकच आहे की करंट असेटमधनं आपण करंट लायबिलिटी मायनस करतो. जर करंट असेटची अमाऊंट जर जास्त असेल करंट लायबिलिटीपेक्षा तर येणारं उत्तर किंवा येणारा आन्सर हे आपलं पॉझिटिव्हमध्ये येणार, पॉझिटिव्ह फिगर येणार. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल म्हटलं जातं. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचा जो प्रकार आहे तो आहे नेगेटिव्ह वर्किंग कॅपिटल. त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, वर्किंग कॅपिटल बिकम नेगेटिव्ह व्हेन करंट लायबिलिटीज एक्सीड करंट असेट. जस्ट मगाशी म्हटल्याप्रमाणे करंट असेटमधनं आपण करंट लायबिलिटी मायनस करतो. पॉझिटिव्ह उत्तर असेल म्हणजेच काय पॉझिटिव्ह उत्तर कधी असणार ज्यावेळी करंट असेटची अमाऊंट ही करंट लायबिलिटीपेक्षा जास्त असेल. मग ते झालं पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल. त्याच्या उलट नेगेटिव्ह वर्किंग कॅपिटल आहे. कसं तर करंट असेटमधनं करंट लायबिलिटी मायनस करताना करंट असेटची अमाऊंट ही करंट लायबिलिटीच्या अमाऊंटपेक्षा जास्त असेल. ओके, करंट असेटची अमाऊंट करंट लायबिलिटीपेक्षा जास्त असेल तर ते पॉझिटिव्ह येणार. या उलट जर करंट लायबिलिटीची अमाऊंट ही करंट असेटपेक्षा जास्त असेल तर येणारं उत्तर हे नेगेटिव्ह फिगरमध्ये असतं. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं नेगेटिव्ह वर्किंग कॅपिटल. पुन्हा एकदा क्लिअर करते, पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल म्हणजे काय ज्यावेळी करंट असेटची अमाऊंट ही करंट लायबिलिटीपेक्षा जास्त असते. आणि नेगेटिव्ह वर्किंग कॅपिटल कधी म्हटलं जातं ज्यावेळी करंट असेटची अमाऊंट ही करंट लायबिलिटीच्या अमाऊंटपेक्षा कमी असते. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रकार झिरो वर्किंग कॅपिटल. आता ह्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, व्हेन द इन्व्हेस्टमेंट इन करंट असेट इज एक्झॅक्टली इक्वल टू द करंट लायबिलिटी इन सच अ सिच्युएशन इट शोज झिरो वर्किंग कॅपिटल. म्हणजे करंट असेट आणि करंट लायबिलिटी ह्या दोन्हींच्या अमाऊंट जर इक्वल असतील म्हणजे करंट असेटमधनं करंट लायबिलिटी मायनस केली तर येणारं आन्सर हे झिरो असेल तर त्याला काय म्हटलं जातं झिरो वर्किंग कॅपिटल. नेक्स्ट पुढचा प्रकार आहे परमनंट वर्किंग कॅपिटल. ओके, मग आता त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, इट रिप्रेझेंट द अमाऊंट ऑफ कॅपिटल लॉकअप इन द बिझनेस ऑन अ कंटिन्युअस basis so long as it continue to exist
म्हणजे काय तर ही जी परमनंट वर्किंग कॅपिटल अमाऊंट जी आहे ही अशी कॅपिटलची अमाऊंट आहे जी कंटिन्युअस बेसवर काय केली जाते, इन्व्हेस्ट केली जाते बिझनेसमध्ये. आता ह्याचे 2 प्रकार आहेत. कोणतं आहे, पहिला म्हणजे इनिशियल वर्किंग कॅपिटल. ही ऑर्गनायझेशन स्थापन करताना ही जी अमाऊंट असते ती काय म्हणतात त्याला गरजेची असते, किंवा ह्या खर्चाशिवाय किंवा ह्या अमाऊंटशिवाय तुमचा बिझनेस स्टार्ट होणं शक्य नसतं. अशी जी वर्किंग कॅपिटलची अमाऊंट असते किंवा असं जे वर्किंग कॅपिटल गरजेचं असतं त्याला इनिशियल वर्किंग कॅपिटल म्हणतात. ओके. आणि सेकंड प्रकार जो आहे परमनंट वर्किंग कॅपिटलचा तो आहे रेग्युलर वर्किंग कॅपिटल, जी रोजचे डे टू डे बिझनेसचा जो फ्लो असतो तो व्यवस्थित चालावा किंवा डे टू डे बिझनेसमध्ये येणारे खर्च भागवण्यासाठी जे वर्किंग कॅपिटल यूज केलं जातं त्याला रेग्युलर वर्किंग कॅपिटल असं म्हणतात. त्यामध्ये म्हटलं आहे बघा, दिस इज द अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायर फॉर द कंटिन्युअस ऑपरेशन ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. म्हणजे काय तर रोजच्या रोज उद्भवणारे खर्च भागवण्यासाठी जे वर्किंग कॅपिटल यूज केलं जातं त्याला रेग्युलर वर्किंग कॅपिटल असं म्हणतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट 7वा प्रकार जो आहे तो आहे व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल. ह्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल इज ऑफ 3 काइंड ऑफ. म्हणजे व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल 3 प्रकारचं असतं. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे सिजनेबल वर्किंग कॅपिटल. म्हणजे काय, इट इज द अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल टू मीट द डिमांड ऑफ सिजनल रिक्वायरमेंट. म्हणजे काय तर ज्यावेळी एखाद्या वस्तूचं सीझन असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा आपलं रेनकोट किंवा छत्र्या आपण म्हटल्या, त्याचं रेनकोट किंवा छत्र्यांचा जो खप असतो तो कधी असतो किंवा मार्केटमध्ये त्यांची डिमांड जास्त कधी असते तर पावसाळ्यामध्ये असते, बरोबर. मग त्यावेळी त्यासाठी लागणारी जी इन्व्हेस्टमेंटचा जो खर्च असतो तो जास्त असतो, बरोबर. आणि या उलट ज्यावेळी हिवाळा असतो किंवा उन्हाळा असतो त्यावेळी ह्या गोष्टींसाठी म्हणजे रेनकोट म्हणा किंवा छत्र्या म्हणा त्यांची डिमांड ही काय असते, कमी असते, बरोबर. म्हणजे काय तर त्याला आपण ऑफ सीझन म्हणतो. मग अशा ज्या सिजनेबल गोष्टी आहेत त्यासाठी लागणारं जे वर्किंग कॅपिटल असतं त्याला काय म्हटलं जातं, सिजनल वर्किंग कॅपिटल. ओके. त्यानंतर नेक्स्ट दुसरा जो प्रकार आहे तो आहे स्पेशल वर्किंग कॅपिटल. आता त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, दिस इज द अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायर टू मीट अनफोर्सिन इव्हेंच्युअलिटीज दॅट मे अराईज ड्युरिंग द कोर्स ऑफ ऑपरेशन. म्हणजे काही स्पेशल ओकेशनच्या वेळी जो खर्च उद्भवतो त्याला काय म्हटलं जातं, स्पेशल वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जातं. ओके. म्हणजे स्पेशल कारणासाठी ज्यावेळी वर्किंग कॅपिटल यूज केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, स्पेशल वर्किंग कॅपिटल. ओके. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे पीक वर्किंग कॅपिटल. तर त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, द व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल कीप ऑन फ्लॅक्च्युएटिंग. पीक वर्किंग कॅपिटल इज द हायेस्ट अमाऊंट ऑफ द वर्किंग कॅपिटल रिक्वायर बाय अ बिझनेस ऑर्गनायझेशन ड्युरिंग इट्स कोर्स ऑफ ऑपरेशन. म्हणजे हे एक व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल आहे जे फ्लॅक्च्युएट असतं, म्हणजे बदलत्या स्थितीनुसार त्यामध्ये काय होत जातं, चेंजेस होत जातात. म्हणजे कधी कमी कधी जास्त खर्च होतो त्याला काय म्हटलं जातं, पीक वर्किंग कॅपिटल. आणि हे बिझनेसचे डे टू डे ऑपरेशन जे स्मूथली चालतं त्यासाठी गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे बॅलन्स शीट वर्किंग कॅपिटल. त्यामध्ये काय म्हटलं आहे, इट इज द डिफरन्स बिटवीन द करंट असेट अँड करंट लायबिलिटी ॲज पर द बॅलन्स शीट प्रिपेअर ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. म्हणजे फायनान्शियल इयरच्या एंडिंगला बॅलन्स शीटमध्ये जी करंट असेट आणि करंट लायबिलिटीची जी बुक व्हॅल्यू प्रेझेंट केली जाते त्या 2 अमाऊंटमधला जो डिफरन्स असतो त्याला काय म्हटलं जातं, बॅलन्स शीट वर्किंग कॅपिटल. अँड लास्ट शेवटचा जो 9वा प्रकार आहे वर्किंग कॅपिटलचा तो कोणता आहे तर कॅश वर्किंग कॅपिटल. आता त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, इट्स रेफर टू द वर्किंग कॅपिटल विच इज अवेलेबल इन कॅश ऑर कॅश रिसोर्सेस. म्हणजे कॅश किंवा कॅश इक्विवॅलंटमध्ये जे वर्किंग कॅपिटल आपण प्रेझेंट करू शकतो त्याला काय म्हटलं जातं, कॅश वर्किंग कॅपिटल. आय होप तुम्हाला हे 9 प्रकार वर्किंग कॅपिटलचे लक्षात आले असतील. एक्झामच्या दृष्टीने थेरॉटिकल पार्ट म्हणून किंवा फिल इन द ब्लँक्स म्हणा किंवा ट्रू फॉल्स म्हणा किंवा मॅच द कॉलम या दृष्टीने हे
पण जे 8 किंवा 9 प्रकार आपण बघितलेत वर्किंग कॅपिटलचे ते इम्पॉर्टंट आहेत. ओके, चालेल. मग नेक्स्ट व्हिडिओपासून आपण ॲक्च्युअलमध्ये वर्किंग कॅपिटलचे प्रॉब्लेम आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये सॉल्व करायचे असणार आहेत आणि कसे सॉल्व करायचे असणार आहेत ते आपण बघणार आहोत. चालेल. मग थँक्यू.